स्वामी विवेकानंद ग्रंथावली कर्मयोग अध्याय 2. परमेश्वराची उपासना करण्यासाठी जो मनुष्य संसारातून निवृत्त होतो त्याने असे मात्र समजू नये की जे संसारातच राहून लोकांचे कल्याण साधण्याचा प्रयत्न करतात ते म्हणजे ईश्वराची उपासना करीत नाहीत, आणि याच्या उलट जे स्त्रीपुत्रादिकांवरील आसक्तीमुळे संसारात आहेत त्यांनीही मनात आणू नये की संसाराचा त्याग करणारे लोक उडाणटप्पू तिरस्करणीय जीव होत. आपापल्या क्षेत्रात कुणीच लहान नाही हे तत्त्व एका गोष्टीच्या साह्याने विशद करून सांगतो. कुण्या एका देशात एक राजा राज्य करीत होता. आपल्या राज्यात जो कोणी संन्यासी येईल त्याला तो विचारित असे, जो संसाराचा त्याग करून संन्यास ग्रहण करतो तो श्रेष्ठ की जो घरी राहून गृहस्थाची समस्त कर्तव्ये करीत जातो तो श्रेष्ठ. पुष्कळ विद्वान लोकांनी त्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पैकी कुण्या विद्वानांनी संन्यासीच श्रेष्ठ असल्याचे ठासून सांगितले. राजाही कमी नव्हता. त्याने त्यांना स्वतःचे म्हणणे सिद्ध करून दाखवण्यास फर्माविले, आणि जेव्हा हे त्यांना जमेना तेव्हा राजाने त्यांना लग्न करून सरळ गृहस्थाश्रम पत्करण्याची आज्ञा केली. पुढे दुसरे काही जण येताच राजाने त्यांनाही तोच प्रश्न टाकला. त्यांनी मत दिले की स्वधर्मपरायण गृहस्थाश्रमीच श्रेष्ठ होय. राजाने त्यांनाही स्वतःचे म्हणणे सिद्ध करण्यास सांगितले, आणि ते आपल्या बाजूने कोणतेही बलवत्तर प्रमाण देण्यास असमर्थ ठरताच राजाने त्यांनाही गृहस्थधर्म अंगीकारून आपल्या राज्यात राहण्यास भाग पाडले. होता होता शेवटी एक तरुण संन्यासी त्या राजाच्या दरबारी आला. राजाने त्यालाही तीच पृच्छा केली. संन्याशाने उत्तर दिले, राजन, आपापल्या कार्यक्षेत्रात दोघेही श्रेष्ठ, कुणीच कनिष्ठ नाही. राजा म्हणाला, तर मग हे सिद्ध करून दाखवा. त्यावर संन्यासी गंभीरपणे उत्तर देता झाला, होय, मी जरूर आपले म्हणणे सिद्ध करून दाखवीन, पण त्याकरता तुम्हाला आधी माझ्याबरोबर येऊन काही दिवस माझ्यासारखे राहावे लागेल. पहा, असे करू शकत असाल तर मी माझ्या स्वतःच्या विधानाच्या सिद्ध्यर्थ पुरावा दाखल करू शकेन. राजा ताबडतोब संमत झाला, आणि मग आपले राज्य मागे टाकून त्या संन्याशाच्या मागोमाग जाता जाता राज्यामागून राज्य ओलांडून तो एका मोठ्या राज्यात येऊन धडकला. त्या राज्याच्या राजधानीत एक जंगी समारंभ चालला होता. राजा आणि संन्यासी दोघांच्याही कानात नगाऱ्यांचे निनाद, इतरही निरनिराळ्या वाद्यांचे ध्वनी आणि घोषणांची गर्जना शिरू लागली. प्रजानन नटून थटून रस्तोरस्ती जमून ओळी ओळीने दाटून उभे होते. मोठमोठ्याने काहीतरी द्वाही फिरवण्यात येत होती. काय प्रकार चालला आहे हे बघण्यासाठी राजा आणि संन्यासी तेथेच उभे राहिले. द्वाही फिरवणारा मोठमोठ्याने ओरडून घोषणा करीत होता, आमच्या राजकन्येचे स्वयंवर होणार आहे. भारतात प्राचीन काळी राजकन्यांनी स्वतः पती निवडण्याची ही स्वयंवर प्रथा प्रचलित होती. प्रत्येक राजकन्येच्या आपल्या भावी वरासंबंधी काही विशिष्ट कल्पना असत. कुणाला मदनाचा पुतळा हवा असे, कुणाला बृहस्पती पाहिजे असे, तर आणखी एखादीला कुबेर मिळावा असे वाटे, आणि तदनुसार प्रत्येकीचा काहीतरी पण असे. आजूबाजूच्या सगळ्या राज्यातील राजपुत्र सर्वोत्कृष्ट अशा विरोचित वेशात राजकन्येच्या समोर उपस्थित होत. कधीकधी त्या राजपुत्रांचेही भाट तिथे हजर असत. ते त्यांची गुणावली गाऊन राजकन्येने त्यांनाच का वरावे याचे रसभरीत वर्णन करीत. राजकन्येला अत्यंत शोभिवंत वेशभूषेत एका सिंहासनावर बसवून ते सिंहासन सर्वत्र वहन केले जाई. ती जमलेल्या राजपुत्रांपैकी एकेकाकडे पाहत असे आणि कोण किती गुणशाली आहे ते ऐकत असे. जर तिला संतोष वाटला नाही तर ती आपल्या वाहकांना सरळ पुढे चला चा आदेश देत असे. मग राजनंदिनीच्या पाणीग्रहणाची आकांक्षा धरून आलेल्या त्या बिचाऱ्या नापसंत राजपुत्राकडे कुणी ढुंकूनही पाहत नसे. पण जर राजदुहिता त्यांच्यापैकी कुणावर संतुष्ट झाली तर त्याला मनाने वरून ती त्याच्या गळ्यात एक पुष्पमाला घालीत असे, आणि त्या घटकेपासून तो तिचा जीवनस्वामी बनत असे. ज्या देशात आपला तो संन्यासी व राजा येऊन पोहोचले होते त्या देशाच्या राजकन्येचेही असे स्वयंवर सुरू होते. ही राजकन्या अनुपम लावण्यवती होती, आणि तिचा भावी पती राजाच्या मृत्यूनंतर त्याच्या सिंहासनावर आरूढ होणार होता. दुनियेतील सगळ्यात सुस्वरूप अशाच पुरुषाच्या गळ्यात माळ घालीन असा त्या राजकुमारीचा पण होता.
परंतु तिला स्वतःच्या मनासारखा रूपसुंदर पुरुष आढळतच नव्हता. यापूर्वी कितीदा तरी असाच तिच्या स्वयंवराचा समारंभ होऊन चुकला होता, तथापि कोणीच तिचे चित्त वेधू शकला नव्हता. आजपर्यंत होऊन गेलेल्या समस्त स्वयंवर सभांमध्ये आजची सभा सर्वात भव्य आणि मनोज्ञ अशी होती. पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक लोक आज तिथे संमिलित झाले होते. एकूण सभेचे दृश्य अत्यंत अद्भुत असेच होते. अतिशय सुंदर राजतनया सिंहासनावर उपविष्ट होऊन सभामंडपात प्रवेश करती झाली आणि वाहकगण तिला त्या सभेमध्ये भिन्न भिन्न स्थानी वाहून नेऊ लागले. राजकन्येने कुणाहीकडे नुसता दृष्टिक्षेप देखील केला नाही. हाही प्रसंग वायाच जाणार असे वाटून सर्वजण अगदी हताश होऊन म्लान होऊन गेले. अशा समयी एक तरुण संन्यासी तिथे येऊन उपस्थित झाला. त्याच्या रूप लावण्याची अपरूप प्रभा पाहून असा भास व्हावा की जणू स्वयं सूर्यदेवच आकाशमार्ग सोडून अवतीर्ण झाले आहेत. तो कुतूहलवश होऊन मंडपाच्या एका कोपऱ्यात उभा राहून सारा प्रकार अवलोकन करण्यात मग्न होऊन गेला होता. राजकुमारीने भूषित असे ते रत्नजडित आसन काही वेळाने त्याच्या समीप आले. त्या निरुपम देखण्या संन्याशावर राजकन्येची दृष्टी पडली, मात्र लागलीच वाहकांना थांबण्याची आज्ञा झाली आणि त्या लज्जावंत शालीन राजकन्येने चट्टदिशी त्या संन्याशाच्या गळ्यात आपल्या हातातील वरमाला टाकून दिली. त्या तरुण संन्याशाने माला झटकन हाती घेतली आणि ती दूर भिरकावून देता देता तो उद्गारला, "हा काय वेडेपणा करीत आहेस? मी संन्यासी, विवाहाशी माझा काय संबंध?" तिच्या पित्याला वाटले की बहुधा निर्धन असल्यामुळेच हा मनुष्य राजकन्येशी विवाह करण्यास धजत नसावा. अतएव तो त्या संन्याशाला उद्देशून म्हणाला, "तुम्हाला याच क्षणी माझ्या कन्येसहित माझे अर्धे राज्य मिळेल आणि माझ्या पश्चात तर तुम्हीच माझ्या गादीचे वारसदार." एवढे म्हणून त्याने फिरून त्या संन्याशाच्या गळ्यात ती माला घातली. संन्याशाने, "काय त्रास हा? मी विवाह करू इच्छित नाही, मग हे काय म्हणून?" असे म्हणून पुन्हा ती माला झुगारून दिली आणि अतिद्रुत गतीने त्या सभेतून प्रस्थान केले. इकडे त्या युवकावर राजकन्येचे मन इतके काही बसले की एकतर यांच्याशी विवाह करेन नाहीतर प्राण देईन असा तिने एकच ध्यास धरला आणि एवढ्यावरच न थांबता त्या संन्याशाला परत आणण्यासाठी ती त्याचा मार्ग काढीत त्याच्या मागे जाऊ लागली. तेव्हा तो आपला दुसरा संन्यासी, ज्याने राजाला तिथे नेले होते, राजाला म्हणाला, "चला, आपण ह्या दोघांच्या मागे मागे जाऊ." त्यावर ते दोघे जण मध्ये बरेच अंतर राखून त्यांच्या मागून चालू लागले. राजकुमारीचा हात झिडकारणारा तो संन्यासी राजधानीतून बाहेर पडून कैक कोस खेड्यापाड्यातून जाता जाता एका किर्र जंगलात शिरला. राजकन्येने त्याचे अनुसरण केले. बाकीचे दोघेही त्यांच्या पाठोपाठ चालू लागले. त्या संन्याशाला त्या अरण्याचा अगदी कोपरानकोपरा माहीत होता. कुठे कोणती चोरवाट आहे याचा अगदी इत्थंभूत ठावठिकाणा त्याला होता. तिन्ही सांजा होऊन अंमळ काळोख पडताच तो झटकन अशाच एका आडवाटेला लागला आणि कुठे गडप होऊन गेला. राजकन्येला त्याचा मग काहीच पत्ता लागेना. बराच वेळ त्याला शोधून काढण्याची खटपट करून अखेरीस निराश होऊन ती एका झाडाखाली बसली आणि धीर खचून जाऊन रडू लागली. कारण त्या घोर अरण्यातून बाहेर पडण्याचा मार्ग त्या असूर्यपशा राजकन्येला कोठून माहीत असणार? तेव्हा आपला तो राजा आणि तो दुसरा संन्यासी पुढे येऊन तिच्याजवळ जाऊन तिला म्हणू लागले, "राजकन्ये, रडू नकोस. आम्ही तुला या रानातून बाहेर जाण्याचा मार्ग दाखवून देऊ. परंतु सध्या रस्ता सापडणे मात्र कठीण आहे, कारण एव्हाना काळोख फारच होऊन गेला आहे. ह्या इथे एक मोठे झाड आहे. ये, आज आपण त्याच्याच खाली विश्रांती घेऊ. पहाट होताच आम्ही तुला जंगलाबाहेर घेऊन जाऊ. तू निश्चिंत अस." त्या झाडावर एका पक्ष्याचे घरटे होते. त्यात एक लहानसा पक्षी, पक्षीण आणि त्यांची 3 चिमुकले पिले राहत असत. त्या लहानशा पक्ष्याने खाली पाहिले आणि तिथे त्या झाडाखाली 3 जण असल्याचे बघून तो पक्षिणीला म्हणाला, "प्रिये, आपण काय बरे करणे उचित? आपल्या घरी हे काही अतिथी आलेले दिसत आहेत. दिवस तर थंडीचे आणि आपल्याकडे विस्तवाचे नाव देखील नाही." असे म्हणून तो उडाला. चोचीत धरून एक जळत्या लाकडाची झिलपी घेऊन परतला आणि ती त्याने नेमकी त्या पाहुण्यांच्या पुढ्यात टाकून दिली. त्यांनी त्या जळत्या झिलपीत आणखी थोडी इंधनाची भर घालून एक छानदार आपटी पेटवली.
पक्ष्याला समाधान वाटेना. तो फिरून आपल्या मादीला म्हणाला, प्रिये, काय बरे करावे? यांना खायला देण्यासारखे तर आपल्या घरी काही म्हणता काही देखील नाही, आणि यांच्या पोटात तर कावळे ओरडत असतील. आपण गृहस्थ, जो जो म्हणून घरी येईल त्याला खाऊ घालणे आपले कर्तव्य कर्म. मला जे काही करता येईल ते मी केलेच पाहिजे. मी यांना आपले शरीर अर्पण करीन. एवढे बोलून वेगाने त्या अग्नीत उडी घेऊन तो तात्काळ मरून गेला. पाहुण्यांनी त्याला पडताना पाहून त्याचा जीव वाचवण्याचा शक्य तितका प्रयत्न केला, परंतु हा सारा प्रकार डोळ्याचे पाते लवते न लवते तोच घडून आल्यामुळे त्यांचा अगदी निरुपाय झाला. पक्षिणीने आपल्या नवऱ्याचे हे कृत्य बघितले आणि ती म्हणाली, पाहुणे आहेत 3 जण आणि खाण्यासाठी तर आहे हा एक लहानसा पक्षी. एवढ्याने कसे भागणार? पत्नी या नात्याने माझे कर्तव्य आहे की मी आपल्या पतीचे कोणतेच कार्य वाया जाऊ देऊ नये, म्हणून मीही त्यांना अनुसरून आपले शरीर समर्पण करणे योग्य, असे म्हणून तिनेही त्या अग्नीत झेप घेतली. निमिषार्धात ती भाजून मेली. राहता राहिली ती 3 चिमणी पिलं. घडलेला सारा प्रकार त्यांनीच पाहिला होता, परंतु तेवढ्यानेही 3 पाहुण्यांची भूक भागणार नाही असे पाहून ती म्हणाली, आपल्या आईवडिलांनी त्यांना शक्य होते ते तर केलेच, परंतु ते काही पुरे पडण्यासारखे नाही. माता पित्याचे कार्य शेवटास नेणे सुपुत्रांचे कर्तव्यच आहे. मग आमचीही शरीरे सार्थकी लागोत, असे म्हणून ती सगळीच्या सगळीच त्या अग्नीत जाऊन पडली. ते 3 पाहुणे अर्थातच त्या पक्ष्यांना शिवले देखील नाहीत. जे काही पाहिले त्याने अगदी थक्क होऊन जाऊन त्यांनी उपाशीपोटीच कशी तरी ती रात्र काढली. उजाडताच त्या दोघांनी मिळून राजकन्येला तिच्या मार्गास लावून दिले आणि त्याच्या अनुरोधाने ती आपल्या पित्याच्या घरी परत गेली. तदनंतर तो संन्यासी राजाला संबोधून म्हणाला, महाराज, बघितले ना की आपापल्या कार्यक्षेत्रात कोणीच दुसऱ्यापेक्षा निकृष्ट नसतो. तुम्हाला जर संसारात राहावयाचे असेल तर या पक्ष्यांप्रमाणे दुसऱ्यांसाठी वाटेल तेव्हा प्राण विसर्जन करण्यास एका पायावर तयार होऊन राहा. आणि जर तुम्ही संसाराचा त्याग करू इच्छित असाल तर अतिसुंदर तरुणीने एक राज्याचे राज्य ज्याने केवळ कसपटासमान लेखले त्या तरुण संन्याशाप्रमाणे वागा. गृहस्थाश्रमी बनण्याची जर तुमची आकांक्षा असेल तर आपल्या जीवनाचा परहितार्थ यज्ञ करण्यास नेहमी सिद्ध असा. आणि जर संन्यासी होण्याचीच तुमची मनीषा असेल तर मग सौंदर्य, ऐश्वर्य आणि प्रभुता यांच्याकडे नुसते ढुंकूनही बघू नका. राजन, लक्षात असू द्या की प्रत्येकजणच आपापल्या कार्यक्षेत्रात श्रेष्ठ असतो, मात्र एकाचे जे कर्तव्य तेच दुसऱ्याचे कर्तव्य असत नाही.